प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय, जय जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार। महाराष्ट्राचे आदिदैवत, भूपती, नृपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, जगतविख्यात, विश्ववंदनीय, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी वंदना गणेश डोंबाळे तुमच्या समोर आज अशा एका महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण देशालाच अभिमान आहे। विजयासारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला। विजयासारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला। मुठभर मावळे घेऊन हजारो शैतानांना नडून गेला। अफजल खाना वाघनख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर त्याला देवांनी सुद्धा झुकून मुजरा केला। असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला। या मातीत जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण इथली मातीच त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे। इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते तर त्या सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता। अहो, छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणार आहे। छ 36 हातींचे बळ, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिस्तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। अहो, कोणी एकेकाळी जनता जनावरासारखं जीवन जगत होती। त्यांचा त्यांच्या अन्नधान्यावर तर सोडाच, पण त्यांचा त्यांच्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता। तेथील जनावरे, गुरे तर माणसे तर लांबच, पण तेथील मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिला नव्हता। आणि याच दरम्यान सिंदखेडचे लखोजी जाधव यांची कन्या म्हणजेच साक्षात दुर्गा, भवानी, रणचंडी अशी ही जिजा, तोडीस तोड असणारे निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। आणि त्यावेळी महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या। त्यांच्या नेहमी आपापसात लढाया व्हायच्या आणि यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे। मराठा सैनिक नाहक होऊन मारले जायचे। आणि याच परिस्थितीत या महाराष्ट्राच्या मातीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार। अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली। 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला, कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला। दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा संहारी जन्मला। अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला। शिवबाचा जन्म झाला आणि कित्येक दिवस अंधारात चाचपडणाऱ्या जनतेच्या डोक्यावर जणू सूर्यप्रकाशाची किरणेच पडू लागली। आणि हळूहळू छत्रपती शिवाजी महाराज जिजामातेच्या संस्काराखाली वाढू लागले।
जिजामातांनी त्यांनी नेहमीच न्यायासाठी आणि सत्यासाठी लढायला शिकवले. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. अशी शिकवण त्यांनी शिवरायांना दिली. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. नाव तुमचे न मिटणार.